मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसे कधी येणार? तर हो, महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींनो, मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल. आपलं सर्वांचं चॅनल, सर्वांचं पेज ज्याचं नाव आहे भारत कलाल एन के अग्रवालच्या माध्यमातून आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की मे महिन्याचे पैसे कधीपर्यंत येतील. कारण मे महिन्याची आजची 28 तारीख झालेली आहे आणि आता 3च दिवस उरलेले आहेत या मे महिन्याच्या शेवट संपण्याकरिता. त्यामध्ये सुद्धा शेवट सुट्टीचे दिवस असणार आहे, शनिवार रविवार. मग आता मे महिन्याचे पैसे कधी मिळणार, सोबतच केवायसीचं काय, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लाडक्या भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि या योजनेच्या दर महिन्याच्या वितरणाच्या अनुदानासंदर्भात यावेळेस आपण बघू म्हणजे खूप वेळा व्हिडिओ केले. बऱ्याच वेळा अगोदर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं सुद्धा की या योजनेचे खूप दिवसापासून, काही दिवसापासून वितरण अशा प्रकारे सुरू आहे की जानेवारी महिना चालू असला तर जानेवारीचं जे अनुदान आहे ते फेब्रुवारीमध्ये येते, फेब्रुवारी सुरू असला तर फेब्रुवारीचं अनुदान मार्चमध्ये येते, मार्च असला तर मार्चचं एप्रिलमध्ये येते. त्यानुसारच या 2-3 दिवसामध्ये या महिन्याचं अनुदान येईल याची 99% खात्री नाहीये. नसल्यामध्ये जमा आहे, 2-3 दिवसामध्ये या मे महिन्याचं अनुदान येणारच नाहीये. आणि एक अंदाजे मिळत असलेल्या माहितीनुसार सुद्धा चर्चासत्र काही अधिकाऱ्यांसोबत किंवा मित्रमंडळीसोबत जे त्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासोबत जेव्हा संवाद होतो, संवाद झाल्याच्या नंतर असं कळत आहे की कुठे ना कुठे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या योजनेच्या या मे महिन्याच्या अनुदानाकरिता निधीचं वितरणाकरिताचा जो मार्ग आहे तो त्या बैठकीमध्ये मार्गी लागेल. निधी रिलीज केला जाईल आणि त्यानंतर मे महिन्याचं जे अनुदान आहे ते पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ आपण कमीत कमी 2 आठवडे तरी धरून चला मित्रांनो. पण लाडक्या भगिनींनो, 15 दिवस तरी तुम्हाला तुमच्या मे महिन्याचं हक्काचं अनुदान मिळेल असं आता वाटत नाहीये. हा झाला एक विषय. दुसरा केवायसीचा विषय आणि तिसरा केवायसी सोबतच महत्वाचा विषय असा आहे की ज्या लाडक्या भगिनींना ऑलरेडी मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे जे पैसे वितरण आहे होणे आवश्यक आहे ते सुद्धा ऑलरेडी 2 ते 3 वेळा सुरू होऊन थांबलेलं आहे. अगोदर 12 तारखेपासून सुरू झालेलं होतं, 2-4 दिवस झालं, परत थांबलं, चांगला 4-5 दिवसाचा गॅप पडला. त्याच्यानंतर एक शासन निर्णय आला ज्यामध्ये 2 महिन्याच्या निधीच्या तरतुदीकरिताचा उल्लेख होता. त्यानंतर 1 दिवस वितरण सुद्धा सुरू झालं आणि परत वितरण स्टॉप झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ वितरणानुसार वितरणामध्ये ज्या रकमा सांगितलेल्या होत्या त्या रकमा संपल्या का, किंवा ते लाभार्थी संपले का, किंवा जे लाभार्थी आता राहिलेले आहेत, ज्या पात्र लाडक्या भगिनी आहेत ज्यांना वाटते की आपण पात्र आहोत, कारण की त्यांना माहिती आहे त्यांचं आर्थिक नियमानुसार त्या क्रायटेरियामध्ये बसतात किंवा नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त जर ते अपात्र असतील तर तो वेगळा विषय तांत्रिक दृष्ट्या. परंतु त्यांना जर वाटत असेल आपलं सर्व काही बरोबर आहे, केवायसी सुद्धा केलेली आहे, आपण केवायसी बरोबर सुद्धा झालेली आहे, हे जर त्यांना माहित आहे आणि असं असून सुद्धा त्यांना जर पैसे नाही आले तर मग त्यांना पैसे या 2 दिवसात आता येतील का, किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येतील का, किंवा जूनच्या महिन्यामध्ये म्हणजे मध्यावधीमध्ये ज्या वेळेस मे महिन्याचं अनुदान वाटप करण्यात येईल त्यावेळेस एप्रिल, मे आणि जून असे 3 महिन्याचे पैसे त्यांना वाटप होतील का, हा खूप मोठा प्रश्न आहे. हे शक्य तर वाटतच नाहीये. परंतु मग आता ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्या खरोखरच अपात्र आहेत का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर सध्या कुठेच मिळायला तयार नाहीये. लाडक्या भगिनींनो, आपला प्रयत्न आहे, आपण पाठपुरावा सुद्धा करत आहे, माहिती संकलनाचा सुद्धा खूप प्रयत्न सुरू आहे, माहिती संकलन करण्याचा प्रयत्न करत आहे की एक्झॅक्ट झालेलं तरी काय, हे वितरण का थांबलेलं आहे, किंवा हे वितरण थांबलं तर मग आता या पात्र लाडक्या भगिनीचं वितरण झालं का, संपलं का, आणि ज्या लाडक्या बहिणींना वितरण राहिलेलं आहे ऑलरेडी त्या अपात्र आहेत का, या सर्व गोष्टीचा उलगडा या जून महिन्यामध्ये या 2 आठवड्यामध्ये व्हायला कुठे ना कुठे मदत मिळणार आहे. या व्यतिरिक्त केवायसी सुद्धा याच महिन्यामध्ये सुरू होऊ शकते आणि या महिन्यामध्ये केवायसी सुरू होत असताना, केवायसी सुरू झाल्याच्या नंतर जे रिटर्न फाईल करणारा परिवार आहे, परिवार सांगत आहे मी, फक्त एक लाडकी बहीण किंवा त्यांचे मिस्टर वगैरे नाही, एका राशन कार्ड मधील 2 लाभार्थी असतील तरी सुद्धा, परंतु त्या राशन कार्ड नुसार त्या राशन कार्ड वरील परिवार जर रिटर्न फाईल करत असेल किंवा त्यांच्या परिवारामध्ये राशन कार्डवर असलेल्या नावापैकी कुणाच्या नावाने जर 4 चाकी वाहन असेल, अशा काही नियमानुसार जर ते अपात्र ठरत असतील तर नक्कीच त्यांची केवायसी सुद्धा केवायसी सुरू झाल्यावर होणार नाहीये. आता केवायसी सुरू झाल्यावरच कळेल केवायसी कुणाची होते आणि कुणाची नाहीये. परंतु कुठे ना कुठे
खूप मोठ्या बहिणी, लाखो बहिणी अशा आहेत की त्यांना पात्र असून सुद्धा लाभ मिळत नाही. त्यांचा लाभ रोखला गेलेला आहे. खूप दिवसापासून रोखला गेलेला आहे. म्हणजे जवळपास नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून, म्हणजे 5 आणि 2 7 महिने झालेले, म्हणजे 10,000 10,500 10,000 रुपयाचं त्यांचं अनुदान थकलेलं आहे लाडक्या भगिनींनो. या सर्व गोष्टीच्या प्रश्नांची उत्तरं, सर्व गोष्टींचा उलगडा या जून महिन्याच्या सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये मध्यावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे प्रश्न मार्गी लागण्याची एक अंदाज आहे लाडक्या भगिनींनो. आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि जशी माहिती मिळेल तशीच माहिती आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. प्रयत्न करत आहोत लाडक्या भगिनींनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सर्वांना मे महिन्याच्या वितरणासंदर्भातला एक अंदाज दिलेला आहे, ज्याकरिता अजून 2 आठवडे तरी लागू शकतात असं आपण धरून चला. परंतु शेवटी आपल्या हाती काही नाहीये. आता मागचे जे महिन्याचं 2 महिन्याचं जे अनुदान आहे वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं, त्याचा कुठेही उल्लेख नव्हता, कुठेही जी आर शासन निर्णय या अगोदर आलेला नव्हता. आता या आठवड्याभरामध्ये अर्ध वितरण झाल्याच्या नंतर आला होता. त्यामुळे तुमचं जर मे महिन्याचं वितरण आठवड्याभरामध्ये सुद्धा सुरू झालं, खात्यावर जमा सुद्धा सुरू झाले किंवा शासन निर्णय सुद्धा आला, तरी सुद्धा त्यानुसार तुम्हाला वेळेवर अपडेट देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात कुठलेही तुमचे काही प्रश्न असतील किंवा इतर काही योजनेचे काही तुमचे प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, नक्कीच 100% तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. विचारा. नेहमीप्रमाणे मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो ज्याप्रमाणे नेहमीच आपण माझ्या व्हिडिओवर विश्वासार्हता दर्शवत आलेले आहात, माझे सर्व व्हिडिओ तुमच्याकरिता नक्कीच उपयोगी ठरत आलेले आहेत. त्यानुसार हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाचा उपयोगी ठरेल. तर अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता माझ्या तमाम लाडक्या भगिनींना माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबून हा व्हिडिओ इतर महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट मिळेल, मदत मिळेल. काही त्यांचे प्रश्न असतील तर ते प्रश्न या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतील आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर नक्कीच त्या सुद्धा तुमचे हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे तुमचे आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी व्हिडिओच्या अखेरीस नेहमी सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.